हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला थेट इशारा। भारत आणि पाकिस्तानमधली अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद। पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तान्यांची फरफट, सीमेवरती महिलांनी फोडला टाहो। पहलगामच्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क। एनआयचे प्रमुख सदानंद दाते यांनी बैसरनमध्ये जात घेतला आढावा। जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ सह तपास यंत्रणांसोबत बैठक। भारतात सायबर हल्ल्यांच्या घटना वाढल्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले। भारतीय सायबर यंत्रणांनी परतवून लावले हल्ले। भारताच्या कडक इशाऱ्यानंतर पाकिस्तानची पळताभुई थोडी। युद्धाच्या भीतीनं खैबर पख्तूनवामधील 29 जिल्ह्यात बसवले गेले वॉर सायरन। सरकारच्या 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड सादर। अदिती तटकरेंच्या महिला आणि बालविकास विभागाची बाजी। 80 गुणांसह तटकरेंचा विभाग अव्वल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीवरनं राजकीय चर्चेला सुरुवात। महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौक परिसरात झाली दोनही नेत्यांची भेट। वेव्स हा केवळ शब्द नाही, तर ही एक लाट। वेव्स शिखर परिषदेमुळे नवनिर्मितीच्या प्रतिभांना आणखी प्रोत्साहन मिळेल। पंतप्रधान मोदींकडनं वेव्स परिषदेचं कौतुक। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यक्रमात रंगलं नाराजी नाट्य। अजित पवारांकडनं नियोजित वेळेच्या 10 मिनिटाआधीच उद्घाटन। खासदार मेधा कुलकर्णी यांचा नाराजीचा सूर। धाराशिवमधील कामांना राणा जगजितसिंग पाटलांमुळे स्थगिती। राणा जगजितसिंग पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तर पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या गौप्यस्फोटानं महायुतीत मिठाचा खडा। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला धमकी। संभाजीनगरमध्ये वक्फ जागेवर शासकीय बांधकाम करत असल्याचा आरोप करत जलील यांचा राडा। आणि जातनिहाय जनगणनेसाठी सरकारकडनं तयारी सुरू। ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम, तर यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीनं मोजणी। एआय तंत्रज्ञानाचाही वापर होणार।